हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा व्हिडिओ एक वेगळाच आहे. ह्याचं कारण काय माहितीये का? माझ्याकडे काल एक मुलगी आलेली होती. तिचं लग्न ठरलेलं आहे म्हणे. त्यामुळे तिचा प्रश्न होता, हाऊ आय कॅन बी द बेस्ट वाईफ. मला उत्तम पत्नी बनायचं आहे. त्यामुळे काकू मला काहीतरी पॉइंट सांगा. हो, आत्तापर्यंत लाईफमध्ये कोणी मला हा प्रश्न विचारला नव्हता, हा डाऊट विचारला नव्हता. एवढंच काय, मी स्वतः सुद्धा लग्नाच्या आधी हा प्रश्न स्वतःला विचारला नव्हता किंवा विचार केला नव्हता. कोणा डोक्यातच आलं नव्हतं काही. म्हणजे लग्न होणं हे सगळं असं नॅचरल. पण आत्ताची मुलं खूप शहाणी आहेत आणि मला खूप कौतुक वाटलं त्या मुलीचं किंवा असा विचार करणारे मुलींचं. का आधीपासून ते किती प्रिपेअर्ड आहेत बघा. एवढं केअर घेणारे आहेत म्हणजे त्यांचे संसार अगदी सुखाचे होणार हे गॅरंटीड. त्यामुळे मला वाटलं जे काही आमचं डिस्कशन झालं, आम्ही जे पॉइंट्स काढले ते आपल्याशी शेअर करावे. म्हणजे सगळे माझे मुलींना, त्यांचे आई बाबांना, सगळ्यांना ऐकायला मिळतील म्हणून. त्यामुळे शक्य एवढा हा व्हिडिओ आपण सगळ्यांशी शेअर करावा. त्यामुळे हा मुलीचा प्रश्न आहे, हाऊ आय कॅन बी द बेस्ट वाईफ. वाईफ म्हणता ना, हाऊस वाईफ पण आहे म्हणाली ती. काही वाईफ म्हणजे फक्त बायको म्हणूनच नाहीये, सून म्हणून नाही, असं काही नाहीये. पण तिचा प्रश्न होता हा, म्हणून मी तो आहे तसा प्रश्न ठेवलेला आहे. हाऊ आय कॅन बी द बेस्ट वाईफ. मग आम्ही डिस्कस करताना बरेच पॉइंट्स काढले. जवळजवळ मला वाटते 14 पॉइंट्स काढलेत. ते सगळे 14 पॉइंट्स मी आज आपल्याशी शेअर करणार आहे. पहिला पॉइंट, स्वयंपाक उत्तमरित्या करायला शिकायचं. का म्हणजे कोणाच्याही हृदयापर्यंत पोचण्याचा मार्ग हा पोटातनं जातो म्हणतात. त्यामुळे चांगल्यापैकी, उत्तम म्हणजे चांगल्यापैकी, त्याला काय आवडते तर बघून उत्तम पैकी स्वयंपाक करायला शिकायचं. तर ती म्हणाली, मला लहानपणीपासून आवड आहे आणि आता तर लग्न ठरल्यावर मी वेगवेगळे प्रकार सगळे शिकतीये म्हणाली. मला आवड आहे आणि त्यामुळे मी वेगवेगळे प्रकार पण ट्राय करतीये आणि जमतात काकू मला म्हणाली. पहिला, प्रत्येकानं ॲटलिस्ट, नाही तर लग्न करून गेल्यावर मला चहा करायला पण येत नाही, उपीट करायला येत नाही, असं उपयोगाचं नाहीये. काही येत नसणारे थोडं तर शिकावं. आणि ही मुलगी नोकरी करणारी मुलगी आहे बरं का, नोकरी करणारी मुलगी आहे. असं असून तिला द बेस्ट वाईफ बनायचं आहे. आणि दुसरं, आपलं घर स्वच्छ ठेवायचं. हे बघा, तुमच्याकडे कामवाली असली तर तिच्याकडनं करून घेणं क्रमप्राप्त झालं का नाही? नाही, तिनं केला नाही, एखाद दिवस आली नाही, तरी आपल्याला कसं स्वच्छ करायचं किंवा स्वच्छ कसं होते हे कळायला पाहिजे. तर पण तिनं सगळं जाणून घेतलेलं आहे. ती म्हणाली, केर स्वच्छ निघाला तरच फरशी पुसलेली स्वच्छ होते हो काकू म्हणे. काय म्हणावं हो, खरं मला कौतुक वाटलं त्या मुलीचं. त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं, घर म्हणजे सगळं आलं, घरातल्या वस्तू आल्या, गॅस कट्टा झाला, सगळं घर स्वच्छ राहिलं का नाही आपल्यालाही खूप प्रसन्न वाटते. आणि घर स्वच्छ असलं की तिथे लक्ष्मी पण राहते म्हणतात. आणि इंग्लिशमध्ये तरी क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस म्हणतात. त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं, घर म्हणजे सगळ्या घरातल्या वस्तू स्वतः सगळं आलं ते. आणि आम्ही एक डिस्कशन केलं, लग्न म्हटल्यावर मुलं हे सगळं क्रमप्राप्त झालं.
मुलं झाल्यावर मुलांचे अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. नाही ते क्लासला घातलं, फी भरली, मी नोकरी करते, तसं नाही चालणार. ओके, आज काय शिकवलं, तुला काय येते, हे सगळं मुलांचे अभ्यासाकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. नो डाऊट हे आई बाबा दोघांचंही काम असते, पण इथे आपण आईचे ड्युटीज म्हणजे तिला बेस्ट वाईफ व्हायचं आहे म्हणून त्या गोष्टींचं डिस्कशन करतो. आणि कधी नवरेनं तुम्हाला एखाद गोष्ट सांगितली नाही, ते असेल, त्याला वाटलं असेल हे काही गरजेचं नाही, किंवा उगीच माझे डोक्याला एवढं ताप झाले, तिला कुठे डोक्याला ताप द्यायचा म्हणून सांगितलं नसेल, अशा वेळी सारखं तत धरून त्याच्याशी भांडत बसायचं नाही. मला का सांगितलं नाही, तुम्हाला बोलला नाही, तमुक तमुक सगळं नाही. आणि तुम्हाला काही जेन्युइन खरं सजेशन असलं तर ते सजेशन द्या. आणि त्याच्याशिवाय माफ करायला शिका. त्यानं तुम्हाला विचारलं नाही, सांगितलं नाही, त्याला वाटलं असेल माझे डोक्याला एवढा ताप झालाय, तिला कशाला ताप देऊ म्हणून बोलला नसेल. त्यामुळे फॉरगिव्ह करायला शिका, त्याला क्षमा करायला शिका. तत धरून सारखं उगाळत बसू नका. आणि एखाद्याला कसा प्रत्येक गोष्ट येऊन सांगायची, शेअर करायची आवडत असते, एखाद्याला आवडत नाहीये. त्यामुळे आधी तुम्ही एकदम एक्सपेक्टेशन करू नका त्यांना सगळं सांगावं, किंवा अगदी बारीक सारीक सुद्धा सांगत असतो. मला काय ऑफिसमधला त्याचा कलिग गोरा आहे का काळा माहीत नाही मला, आणि मला सांगत बसलाय. त्यामुळे हे दोन्हीचंही तुम्ही टू मच एक्सपेक्टेशन ठेवू नका. हवं एवढं सांगितलं आणखी बेस्ट, नाही सांगितलं जास्त तुम्हाला त्या व्यक्तींबद्दलही माहीत नाही तरी हो हो म्हणा, इट इज ओके. मला कशाला सांगता, माझं काय काम आहे असंही बोलू नका. आणि पुढचं मेन म्हणजे ओव्हर स्पेंडिंग. म्हणजे आपलं ओव्हरऑल इन्कम काय आहे, आपण किती खर्च करावा, म्हणजे योग्य तिथे खर्च करा, पण वेस्ट करू नका. ह्याच्याकडे चांगले वाईफचं लक्ष असायला पाहिजे. कुठेही वेस्ट करू नये. हवं तिथे योग्य तिथे खर्च करा, जावा, हिंडा, फिरा, नवीन गोष्टी घ्या, ठीक आहे, पण वेस्ट करू नका. आणि इमोशनली बी इंडिपेंडेंट. तुम्ही पत्नी असाल तरी तुम्ही इमोशनली इंडिपेंडेंट असायला पाहिजे. सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतीलच असं नाही. म्हणून नाही ते रडत बसलं, राग केला नाही. इमोशनली अगदी इंडिपेंडेंट होऊन, सांगितलं नाही ना, नाही जाऊ देत, असं इमोशनली. नेक्स्ट, डोंट बी लेझी. लग्न होईपर्यंत घरात काय असते, आपण काही काम केलं नाही, आई मग मागणं करते, येतं एक दोनदा ओरडेल पण करते, आपण लक्ष देत नाही. पण आपण सासरी गेल्यावर नवरा आणि आपण दोघंच असतो, तो आल्यावर बसेल टीव्ही बघत, म्हणून आपण तसंच बसता येते का, नाही, आपल्याला नाहीच आवडत. त्यामुळे कधी आळशी बनवू नका, ऍक्टिव्ह राहा. आणि आपल्या शरीराला पण चांगला आहे ऍक्टिव्ह राहिलेला, त्यामुळे ऍक्टिव्ह राहत जावा. आणि एक गोष्ट, सकाळी लवकर उठायची सवय करा. सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं माहिती का, पॉझिटिव्ह वेव्स आपल्या अंगात येतात आणि आपण पॉझिटिव्हली विचार करायला लागतो. आणि तुम्ही गृहिणी होऊन तिथे गेल्यावर, तुम्ही कोणातर बायको होता म्हणजे गृहिणी होतात की, तुमचे नातेवाईक येतील, कोणी तुमच्या नवऱ्याचे नातेवाईक येतील, तुमचे नातेवाईक येतील, तेव्हा त्यांची अतिथी सेवा ही करायला पाहिजे. मला तरी आवडते बाई, कोणी आलं तरी
त्यांना पाणी दिलेपासून पुढे चहा पाणी किंवा नाश्त्याच्या वेळेला आले की नाश्ता, जेवायच्या वेळेला आलं की जळ, हे बेस्ट क्वालिटी ऑफ ए वाईफ म्हणेन मी. कोणी असू देत ते नातेवाईक, तुमचे नातेतले असू देत, त्यांचे. आता तुमचं लग्न झालं म्हणजे त्यांचे नातेवाईक पण तुमचे नातेवाईक, तुमचे नातेवाईक ते त्यांचेही नातेवाईक. त्यामुळे कोणी आलं तरी त्यांची अतिथी सेवा अगदी प्रेमानं करा. आपल्याला जाणवते बघा, कोण मनापासून करतो, कोण नाही, आलेत बाबा काहीतरी करायचं म्हणून करतो, हे समोरच्याला जाणवते. त्यामुळे अतिशय प्रेमानं आलेल्यांशी वागा. आणि तुमचे फॅमिलीचं आरोग्याचं किंवा आरोग्याची किल्ली तुमच्या हातात आहे म्हणेन मी. म्हणजे तुम्ही त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही म्हणाल हे काय हो, इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल नाहीये, डिफिकल्ट असेल पण पॉसिबल आहे. कोणाला सर्दी झाली असली तेव्हा त्यांना दही वगैरे देऊ नका. खोकला झाला असला दाण्याचं कूट, तेलाचं देऊ नका. असं जरा आपण गृहिणी म्हणून हे सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. ह्याच्या नंतर कोणी आजारी असलं तर, कोणी नवरा असेल, सासू असेल, सासरे असतील, मूल असेल तुमचं, अशा वेळी आपण त्यांची व्यवस्थितपणे काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रेमानं करायला पाहिजे त्यांना. ओके, पाठ दुखते म्हटलं की ओके, गरम पाण्यानं शेकू का, बाम लावू का, असं प्रेमानं वागत जावा. आणि एक महत्वाचं मला सांगायचं का, म्हणजे मी नोटीस केले बरेच गृहिणींचं, तुम्ही घरात असला तरी वेल ड्रेस्ड होऊन राहा. स्वच्छ धुतलेले व्यवस्थित कपडे, असं व्यवस्थित वेल ड्रेस्ड राहावा. उगीच कधी तरी काहीतरी हे केल्यासारखं, झोपेतनं उठल्यासारखं वगैरे असं राहू नका. व्यवस्थितपणे ड्रेसअप करा. तुम्हाला आवडते तर मिनिमम काय मेकअप असलं ते तर करा, हरकत नाही. व्यवस्थितपणे राहावा. नवरा ऑफिसमध्ये आले वेळा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित छानपैकी बघून त्याला बरं वाटायला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या आणि मला वाटलं आपल्याशी हे शेअर करावं का, म्हणजे मला आयुष्यात पहिल्यांदा हा प्रश्न कोणतरी विचारलेला आहे. त्यामुळे मला वाटतं यूट्यूबमध्ये पण पहिलाच असेल हा प्रश्न. आपण सर्वांना शेअर करूया. आणि त्यामुळे सगळे ह्याच्यापेक्षा आणि काही तुमच्याकडे पॉइंट्स असले तरी मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. नक्की असतील का, म्हणजे आम्ही गप्पा मारता मारता आम्हाला सुचलेले पॉइंट्स एवढे काढलेले आहेत, अजूनही असणार नक्की. ते तुम्हाला काही सुचलं ते तर पण कमेंटमध्ये लिहा. अच्छा, हॅव ए गुड डे.